पुणे दिनांक 24/8/2025 बहुजन प्रवाह चॅनलवर विष्णू उत्तम मोहिते राहणार जाकले गाव तालुका माडा येथील रहिवासी यांची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली असा त्यांचा आरोप आहे। व्यवहार सख्खे चुलत भाऊ यांच्याबरोबर झाला व घरगुती झाला होता। विष्णू मोहिते यांनी जमिनीच्या खरेदी व्यवहारासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे कुर्डवाडी गावचे सावकार यांच्याकडून रुपये रक्कम व्याजाने घेतले व व्यवहार असा ठरला की व्याजाचे पैसे फेडत नाही तोपर्यंत जमीन सावकाराच्या नावावर करायची आणि संपूर्ण पैसे फेडल्यानंतर सावकार जमीन मोहिते यांच्या नावावर करतील असा घरगुती व्यवहार ठरला होता। पुढे मोहिते यांनी सावकाराचे सर्व पैसे दिले, परंतु सावकार जमीन नावावर करण्यासाठी टाळाटाळ करीत होते। पुढच्या महिन्यात बघू, 15 दिवसांनी करू, पुढच्या महिन्यात पाहू असे टाळत गेले। गावातील लोकांकडून कळाले की सावकाराने जमीन दुसऱ्या पार्टीला विकली आहे। मोहिते कुटुंब मोलमजुरीसाठी पुणे येथे राहते। सावकार व चुलत भाऊ यांनी संगनमताने माझी जमीन बळकावली आहे, माझी फसवणूक झाली आहे। टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक यांनी माझी कंप्लेंट नोंद करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी। मोहिते परिवाराने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिले आहेत। अधिक सविस्तर माहितीसाठी त्यांनी दिलेली मुलाखत पहा। हेच ती माझी जमीन। अंकुश मोहिते, बोरामणीकर सावकार आणि सूरज मोहिते यांनी माझी फसवणूक केलेली हेच ते क्षेत्र आहे। गट नंबर 7/6। जय संविधान, जय भारत। मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, सर्वांचे स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण विष्णू उत्तम मोहिते राहणार जाकले तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि सध्या राहणार पुणे, तर यांची जमिनीच्या व्यवहारातून एका सावकाराने, कुर्डवाडीचे सावकार आहेत, त्या सावकाराने त्यांची फसवणूक केलेली आहे। तर त्यांची फसवणूक कशी झाली, त्यांनी रक्कम दिलेली आहे, रक्कम घेताना त्यांचा असा व्यवहार झाला घरगुती, त्यांचे चुलत भाऊ वगैरे असा त्यांचा व्यवहार झालेला आहे, घरगुती व्यवहार होता। आणि काय त्यांनी ते ॲफिडेव्हिट करून घेतलेलं आहे, काय प्रूफ आहेत, काय प्रूफ नाही आहेत, तर त्यांची एक चक्क फसवणूक झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया आणि हा विषय काय आहे, कशी फसवणूक झाली आहे, त्यांच्यावर कशी कारवाई व्हावी, ज्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे, तलाठी, मंडल अधिकारी आणि त्यांचे चुलत भाऊ जे संबंधित सावकार आहे, या सर्वांवरती कायदेशीर तपास करून योग्य ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असंही मोहिते कुटुंबाचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल। धन्यवाद। आपलं नाव सांगा। माझं नाव आहे विष्णू उत्तम मोहिते, राहणार जाकले, तालुका माडा, जिल्हा सोलापूर। माझ्या गावी मी माझ्या चुलत भावाची जमीन घेतली होती, 2 एकर 8 गुंठे। तर मी जमीन घेतल्यानंतर आमचा आपापसात व्यवहार झाला। आपापसात व्यवहार झाल्यानंतर मला काही रक्कम कमी पडली। कसा व्यवहार ठरला, किती मध्ये ठरला, काय? तो माझा व्यवहार ठरला 25 लाखामध्ये। 25 लाखामध्ये ठरल्यानंतर मग व्यवहार करताना माझी पत्नी, माझा चुलत भाऊ, त्याची पत्नी, माझे मावस मामा, मी असे सर्वजण मिळून आमची आपापसात आमचा व्यवहार ठरला 25 लाखाला। त्याच्यानंतर मग माझ्याकडे काही रक्कम कमी होती। कमी असल्यामुळे मी माझ्या ओळखीच्या एका सावकाराकडून, कुठले सावकार? राजेंद्र बाळकृष्ण बोरामणीकर, कुर्डवाडी। तर यांच्याशी मी संपर्क साधला। तर त्यांनी मग मी त्यांना सांगितलं की मी जमीन अशी घेतली, मला थोडी पैशाची गरज पडते। ते म्हणले ठीक आहे, मी देतो तुम्हाला, पण काही अटी शर्ती असतील माझ्या। ते अटी शर्तीवर त्यांनी मला, ते म्हणले तुम्ही किती पाहिजे, तर मी म्हटलं मला एक 15-16 लाख रुपये लागतात। तर ते म्हणजे ठीक आहे, मी तुम्हाला 15-16 लाख रुपये लागतात तेवढे देतो, पण तुम्ही घेतलेली जमीन माझ्या नावावर करा आणि माझी रक्कम मला ज्यावेळेस परत द्याल व्याजासहित, तर त्यावेळेस मग मी तुमच्या नावावर करून घ्या, जमीन तुमच्या नावावर करेल। असा आमचा व्यवहार ठरला होता। त्याच्यानंतर जसे जसे गरज व्याजाने पैसे घेतले, ते व्याजाने पैसे घेतले होते त्यांचे। मग तुम्ही फेडत त्याचे पैसे मी त्यांना वरचेवर जसे त्यांचा फोन येईल तसं मी त्यांना पैसे देत गेलो। त्याच्यात माझ्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग आहे, असे काहीतरी रेकॉर्डिंग वगैरे आहे। काही रक्कमची रेकॉर्डिंग आहे आणि काही रक्कमचं रेकॉर्डिंग नाही, कारण कॅश स्वरूपात समोर भेटल्यानंतर दिलेले। आम्ही हॉटेलमध्ये पैसे दिलेले आहेत काही ठिकाणी। कुर्डवाडीमध्ये दिलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही
साध्या अशा टपरीवर चहा पाणी अच्छा. घेतलं तिथं तिथे पैसे. चहा पिलो तिथे दिलेले. अच्छा अशा बरं. बऱ्याच ठिकाणी मी त्यांना वेळोवेळी पैसे दिलेले आहेत. अच्छा, म्हणजे व्यवहार तुमचा क्लिअर माझा व्यवहार बऱ्यापैकी क्लिअर झाला त्यांचा माझा. क्लिअर झालेला आहे. हो हा बरं. मग आता त्यांचा ती जमीन तुमच्या नावावर clear केली झाला. का? नाही केली त्यांनी जमीन बरं. मला करू करू म्हटले तुमच्या नावावर हो. करू असं करून ते काही दिवस घालवले बर. आणि त्यांना पैशाच्या लालचीपोटी त्यांनी परस्पर जमीन दुसऱ्याला विकली. अच्छा, दुसऱ्याला विकली. हा, तो घेणारा पण माझ्या भावकीतलाच आहे, माझा विरोधक. अच्छा हा माझा चुलत भाऊ आहे. बर. अंकुश मोहिते हा चुलता आहे आणि त्याचा मुलगा सूरज मोहिते, सूरज अच्छा. अंकुश मोहिते. बर, त्यांनी हा, घेतली. त्यांनी घेतली हे. अच्छा. तर तो त्यांनी जरा मनगटशाहीचा बळाचा वापर करून शासकीय सेवेत तो नोकरीला आहे, हो. त्याच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी माझी जमीन हडपली बर. सावकाराशी संगनमत करून. हम्म. आणि ह्या गोष्टी मला काहीच माहित नव्हत्या. अच्छा. मी पुण्यात राहायला असल्यामुळे. बर. म्हणजे उपजीविका भागवण्यासाठी तुम्ही पुणे आम्ही शहरामध्ये- आम्ही मोलमजुरी करण्यासाठी पुण्यात आलोय. अच्छा. बर. आमचा आणि- आम्ही अल्पभूधारक आहे. बरोबर, अल्पभूधारक शेतकरी. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे. बरोबर. आमच्याकडे क्षेत्र खूप कमी आहे. हो. जगण्याचं साधन आमच्याकडे खूप कमी असल्यामुळे आम्ही पुण्यात काम करण्यासाठी आलोय. आलेलं, बरोबर. हा, उपजीविकेसाठी. हो. आणि गावी यांनी जमीन आणि गावी हे लोकांनी माझा परिस्थितीचा मजबुरीचा गैरफायदा घेतला आणि चक्क फसवणूक केली. चक्क फसवणूक केली माझी ही. अच्छा. बर. तर मग या सावकारावरती गुन्हा दाखल व्हावा असं तुमचं म्हणणं आहे का? हा, ह्या सावकारावरती गुन्हा दाखल व्हावा बर. आणि शासनाने ह्या गोष्टीची दखल घ्यावी. हो. पोलीस स्टेशन टेंभुर्णी यांनी दखल घ्यावी. मी आहे. बरं, तुम्ही कोणाकोणाला संपर्क साधला, कोणा निवेदन तक्रार मी दिली आहे? गावच्या तलाठी भाऊसाहेबांना संपर्क साधला. बर. तर ते म्हणले की ते आता आमच्या हातात काहीच नाही आहे, बर. तुम्ही मंडल अधिकाऱ्याशी भेटा. अच्छा. मग मंडल अधिकाऱ्याशी मी संपर्क साधला. हो. एक त्यांना अर्ज दिला. हो. ह्या स्वरूपाचा मी अर्ज दिलाय अच्छा. मंडल अधिकारी साहेबांना. अच्छा. तर त्यांनी माझी काही दखल घेतली नाही. घेतली नाही. अच्छा. त्यांनी काही कारणं दिली आणि हा. त्यांनी बाजूला हे केलं. बर. तर ह्याच्याबद्दल मला न्याय मिळावा ही माझी बरं, अपेक्षा यानंतर आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे काय तक्रारी अर्ज मी वगैरे का- पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज द्यायला गेलो पण तो तक्रारी अर्ज पोलिसांनी माझा घेतला नाही. हा व्यवहार जमिनीचा किती साली व कोणाशी झाला? हा व्यवहार माझा 20 मार्च 2020 ला हो. राजेंद्र बाळकृष्ण बोरामणीकर बोरामणीकर. यांच्याशी व्यवहार झाला. सावकार कुर्डवाडी. कुरवडीच्या सावकारांशी झाला. हाच आमचा व्यवहार ठरलेला. हा, आता हे व्यवहार तुमचा तुम्ही त्यांना पैसे क्लिअर केलेत. हा, मग तसा व्यवहार झाल्यानंतर आमचा की मी जमीन ताब्यात घेतली. हो. माझी मी वहिवाटाला पिकवण्यासाठी अच्छा. घेतली. हो. मी पिकवत होतो, कसत होतो जमीन. हो. आम्ही नवरा बायको गावी जायचो, शेतावर शेती पिकवायचो. 3 वर्ष. मग असं 3 वर्ष होऊन गेली. बरं. त्यात मी त्यांना सावकारांना रक्कम दिलेली आहे व्याज मुद्दल. दिलेले सगळे पैसे फेडलेले आहेत. पैसे फेडलेले आहेत. आमचं 6 वर्षाचं बोलणं होतं पण त्याच्या आधीच मी त्यांना पैसे दिलेले. दिलेले. हा. काय माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांचं बरं. पैसे दिल्याचं. काही रेकॉर्डिंग माझ्याकडे नाहीये कारण मी बरं. काय हो. कॅश स्वरूपात त्यांना काही रक्कम दिलेली आहे. हो. 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 बरोबर. कॅश स्वरूपात दिलेली आहे. तर त्यांना ते कुरवाडीमध्ये दिलेली आहे मी बऱ्याच ठिकाणी. हो. हॉटेलमध्ये दिलेली आहे. हो. आता त्या हॉटेलचं नाव सांगता हा, येत नाही. ठीक आहे, बाहेर आहे. हा. हो. तर ते काही ठिकाणी हॉटेलवर चहा पिताना दिलेली आहे. हो. बाहेर पाहिजे. काय बाहेर असे जिथे भेटलो तिथे रस्त्यामध्ये मोटरसायकलवर गेल्यावर जिथे मग रस्त्यात जेव्हा भेटलं- तुम्ही त्यांच्याकडे पाहू की जमीन माझ्या नावावर करा हा तगादा तुम्ही लावला, हा. त्यावेळेस त्यांचं काय उत्तर आहे? ते काय म्हणाले? हा, करूया म्हणायचे. ठीक आहे, आता वेळ नाही, थांबा. टाकत. हा. हा, ते म्हणायचे की ठीक आहे, थांबा, आता जरा मी कामात आहे, बिझी आहे. अच्छा. एक 15 दिवस थांबा, पुढच्या महिन्यात करू. हा, एक महिन्यात थांबा, महिनाभर थांबा. बर. असं हा, एक महिना थांबा, 2 महिने थांबा. असं करत करत ते मला नुसतं नादी लावलं त्यांनी. अच्छा. आणि मग आणि- तुम्हाला कसं कळालं की बुवा ही जमीन परस्पर विकलेली? ते करूच म्हणायचे. हा. तुमच्या नावावर करू, थांबा, मी जरा कामात आहे, बिझी आहे. अच्छा. मग ठीक आहे म्हटलं आम्ही. आणि मग आम्ही नवरा बायको एके दिवशी आम्ही शेतावर गेलो बर. शेती करण्यासाठी. आपल्या शेतामध्ये काय पिकं होती त्यावेळेस. बर. माझं त्यावेळेस तुरीचं पीक होतं शेतामध्ये. अच्छा. त्यावेळेस आम्ही तुरी काढायला गेलो. बर. त्यावेळेस मग तिथं सुनीता मोहिते आणि अंकुश मोहिते आणि सूरज मोहिते. बर. सूरज मोहिते हा अंकुश मोहितेचा मुलगा. अच्छा. हा जरा मनगटशाही करतो हा. बर. आणि तो शासकीय सेवेत असल्यामुळे हो. त्याची ओळख त्याने वगैरे. त्याच्या ओळखीमुळे त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन आमच्याशी मनगटशाही करून आम्हाला त्यांनी धमकी दिली जीव मारण्याची अच्छा. शेतावर येऊन. बर. काय म्हणला म्हणाला? की आता ह्या जमिनीत इथून पुढे तुम्ही यायचं नाही.
बर. ही जमीन मी विकत घेतली, तुमचा काही संबंध नाही. कोणाकडून घेतली? मी बोरामणीकडून घेतली, राजेंद्र बाळकृष्ण बोरामणीकडून घेतली आहे. अच्छा. यात तुमचा काही रोल नाही, तुमचा काही संबंधच नाही आहे. अच्छा. परत ह्या जमिनीत जर दिसला तर जीव मारून टाकेल म्हणलं, एकाला ठेवायचं नाही, कुटुंबाचे संपून दे. अच्छा. अशी धमकी अशी मला त्यांनी सूरज मोहितेने धमकी दिली, सुनीता मोहितेने धमकी दिली, अंकुश मोहिते. हे तिघ जण हे माझ्याकडे सगळे एकत्र आले. एकाने काठी घेतली होती, एकाच्या हातात कुऱ्हाड होती, एकाच्या हातात कोयता होता. कोयता हा सूरज मोहितेच्या हातात होता. आणि मग आम्ही नवरा बायको घाबरलो, असंच करतील. मग आम्ही त्याच्यात नंतर आम्ही तलाठी भाऊसाहेबाकडे गेलो, जो गावचा तलाठी आमच्याकडे डवळसला असतो. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता आमच्याकडे येऊच नका, आमच्याकडे वेळ निघून गेले, खूप उशीर झाला आता हे, तर तुम्ही मंडल अधिकाऱ्यांना भेटा. मग मी मंडल अधिकाऱ्यांना भेटायला गेलो, त्यांच्याशी संपर्क साधला, तर ते म्हणजे लेखी स्वरूपात आम्हाला एक अर्ज द्या. त्यांना मी लेखी स्वरूपात अर्ज दिला. त्याच्यानंतर त्यांनी मला असं उत्तर पाठवलं की तुम्ही वेळेच्या नंतर आलेलं आहे, नंतर आलेलं, त्याच्यामुळे मला ही दखल घेता येणार नाही. त्यांनी माझी काही दखल घेतली गेली नाही. मग मी पुढे पोलीस स्टेशनला गेलो अर्ज द्यायला, टेंभुर्णी पोलीस स्टेशनला. त्यांनी पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून नाही घेतली. त्याच्यामुळे मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. तुमचं नाव सांगत आहे? सारिका विष्णू मोहिते. अच्छा. सारिका विष्णू मोहिते. हा. बरं, तुमची जमीन जाकली या गावामध्ये आहे. मग ते जमीन तुम्ही गेल्यावर तुम्ही जमीन कळालं का काय, कसं काय पुढची? नाही सर, बाहेरून त्यांनी खरेदी जेव्हा केली ना तेव्हा मला थोडस गावातून माहित पडलं तुमची जमीन अशी खरेदी झालेली म्हणून, विकलेली. बोरामणीकरांनी जमीन विकलेली. अच्छा. आणि ते सूरज मोहितेने घेतली हे माहिती झालं मला. अच्छा. मग तेव्हा आम्ही दोघं नवरा बायकोनी त्यांच्याशी संपर्क साधला. फोन केला का? हो, फोन केला. तर तुम्ही असं काही केलंय का विचारलं आम्ही. अंकुश ते मोहिते. म्हणले हा. तर ते दोघं बी काय म्हणले, माझे सासरे आहेत ते, अंकुश मोहिते ते. अच्छा. आणि सूरज मोहिते धीर आहेत. तर दोघांशी संपर्क साधला, पण ते काय म्हणले की आम्ही काय असं केलेलं नाहीये म्हणले. व्यवहार झालेला नाही, काय नाही, तू काय टेन्शन घेऊ नको म्हटले. त्याच्यामुळे मग मी थोडस बिंदास राहिले. मग त्याच्यात त्यांनी काय केलं, माझ्याकडनं वेळ घालवून घेतला त्याच्यामध्ये. आणि नंतर मग माहिती झाल्याच्या नंतर आम्ही थोडेसे उतारे काढून पाहिले, आणि नंतर माहित पडले की त्यांनी अशी खरेदी केलेली. मग आम्ही तलाठी भाऊसाहेबकडे गेलो, तिथं विचारलं की आमची अशी तक्रार आहे, नोंदवून घ्या. तर ते काय म्हणले की आता वेळ गेलेली म्हणले, ह्याची वेळ गेलेली, तर आता काही होऊ शकत नाही म्हणजे आमच्याकडे. मग तिथून पुढे आम्ही बाकीच्या प्रोसिजर मंडल अधिकाऱ्याकडे गेलो. मग मंडल अधिकारी वगैरे यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे म्हणजे तुमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की तलाट्यापासून तलाठी साहेबांपासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या एक संगनमताने हे त्यांनी तुमची जमीन ही त्यांनी घेतलेली आहे, असं तुमचं स्पष्ट मत आहे. मग ह्याविषयी तुम्ही पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या तक्रारी दिलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक त्यांना तक्रार दिलेली आहे, त्यानंतर मुख्यमंत्र्याला दिलेली आहे, उपमुख्यमंत्र्याला दिलेली आहे, सर्वांना तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे, एकनाथ शिंदे साहेबांना दिली आहे, अजित पवार साहेबांना दिली आहे. अच्छा. देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. पोलीस निरीक्षक टेंभुर्णी यांना दिलेली आहे. अच्छा. आणखीन या सर्व संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांना सर्व. तुमचं असं म्हणणं की आम्हाला ती जमीन परत मिळावी, आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला ती जमीन परत मिळावी, आम्हाला त्याचा न्याय मिळावा, आमची जमीन आम्हाला मिळावी. आम्ही त्या पैसे दिलेले आहेत सावकारांना, बोरामणीकरांना, ही सगळी रक्कम पोच केलेली आहे. ती जमीन तुमच्या नावावर परत करावी, अशी आमच्या नावावर परत करावी. आम्ही काही मागत नाही, काय नाही, पण फक्त आमच्या अन्याय झालेला तो आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि न्याय मिळवून द्यावा.